हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असतील. ऑनलाईन बॅच कधी चालू होतीये नेक्स्ट याबद्दल भरपूर इन्क्वायरीज होत्या. तर आता ऑनलाईन बॅच कधी चालू होतीये आणि नाव काय असेल, तर बॅचचं नाव असणार आहे B5 ऑनलाईन बॅच आणि बॅच चालू होतीये 18th ऑफ नोव्हेंबरला. ठीक आहे, तर या बॅच बद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. फक्त एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि 1.5च्या स्पीडने बघा, जेणेकरून थोडंसं लवकर कव्हर होईल. सर, जर व्हिडिओ कोणी लेट बघत असेल तर जर कोणी व्हिडिओ लेट बघत असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कसं काय लेट जरी बघत असेल तर मग कसं कव्हर करायचं काय नाही ते सगळं याच्यामध्ये सांगितलेलं असेल. आज 3 ऑक्टोबर आहे, आता हा व्हिडिओ रिलीज होतोय. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ऑक्टोबरमध्येच बघत असणार आहे, कदाचित नोव्हेंबरमध्ये बघत असणार आहे, कदाचित नोव्हेंबर एंडला डिसेंबरला बघू शकता काही जण, किंवा डिसेंबरच्या 10-15 तारखेला जरी बघत असाल तरी या बॅचला कसं तुम्ही एनरोल करू शकता आणि कसं झालेला सिलेबस कव्हर करू शकता हेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे एकदम डिटेलमध्ये सगळे मुद्दे बघा. म्हणून 1.5च्या स्पीडने बघा, म्हणजे थोडा वेळ लागला चालेल, पण मग सगळेच मुद्दे कव्हर होतील. तुम्हाला परत परत कॉल करायची गरज नाही पडणार आणि क्लासला येऊन व्हिजिट करायची गरज नाहीये. ठीक आहे, बरं सर सांगा, ऑनलाईन बॅच बेटर राहील का? सगळ्यात पहिले तर ह्याच्याबद्दल खूप इन्क्वायरीज असतात, कॉल असतात स्टुडंटचे आणि विशेषतः पेरेंट्सचे. ठीक आहे, आणि पेरेंट्सचं असं म्हणणं असतं की आम्हाला काही जणांकडनं तुमचा रेफरन्स भेटलेला आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही करतो. तर ऑनलाईन बॅचचे रिझल्ट खूप जास्त आहे, खूप बेटर आहेत. कशामुळे सर? कारण मुलांना परत 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 व्हिडिओ बघता येतो. जर एखादं लेक्चर मिस झालं, काही आजारी पडले, काही लग्न कार्य असेल, काही कॉलेजची एक्झाम असेल किंवा अजून काही काम असेल, लेक्चर मिस झाले असतील तर ते परत बघू शकता. नाही समजलं तरी परत बघू शकता आणि असं पूर्ण वर्षभर करू शकता. एक वर्षभर व्हॅलिडिटी असते. जसं आता ही 18 नोव्हेंबरला बॅच चालू होती, तर ही पुढच्या 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत व्हॅलिड राहील. तर एका वर्षात परत परत बघताना हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मुलं ऑनलाईनला प्रेफर करतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट, सर आम्ही संभाजीनगरला येण्याची गरज आहे का? तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याही सिटीमधून तुम्ही प्रिपेअर करताय, आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मुलं प्रिपेअर करताय, कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, मुंबईपासून लातूर, बीड, सगळ्या साईडचे स्टुडंट्स असतात बॅचमध्ये. जर तुम्ही ज्याही सिटीमध्ये आहात तिथे जर समजा किंवा घरी आहात आणि घरून प्रिपेअर करताय किंवा लायब्ररीतनं करताय सिटीमध्ये, तर जर समजा तिथे तुम्हाला इनफ, मला असं वाटतं की एक गरजे एवढं जर सगळ्या गोष्टी आहेत, राहणं, खाणं, पिणं किंवा मेस वगैरे जे काय असेल, ठीक आहे, जर तुम्ही तिथे कम्फर्टेबल असाल आणि तुमचा अभ्यास होत असेल तर मग घरूनही प्रिपेअर करायला काही हरकत नाहीये. बऱ्याच जणांचं असं असतं की सर घरी जर मी अभ्यास करतोय तर मला शेतात कामं असतात किंवा मला घरचे कामं असतात, माझा अभ्यास होत नाही, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. आणि काही स्टुडंट्स असं असतं की नाही घरी आम्हाला स्वतंत्र रूम आहे किंवा इथे इंटरनेट कनेक्शन आहे, सगळं व्यवस्थित होतं. जर घरून सगळं व्यवस्थित होत असेल तर मग संभाजीनगरला यायची गरज नाही. पण जर समजा असं असेल की बाबा घरी तेवढं जमत नाहीये आणि मग आम्ही संभाजीनगरला येऊ शकतो, तेवढं फायनान्शियली आम्हाला पॉसिबल आहे, कारण नाही म्हटलं तरी संभाजीनगरला यायचं तर 5-6 हजार रुपये महिन्याला खर्च लागतो, मेसचा, लायब्ररीचा, राहण्याचा, हे सगळं पकडून समजा. ठीक आहे, तर जर तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्ही संभाजीनगरला येऊ शकत असेल तर बिनधास्त तुम्ही इकडे येऊ शकता. कशामुळे सर? इकडे आल्यानंतर पण इथं तुम्हाला आजूबाजूला भरपूर स्टुडंट भेटतील जे सगळे ऑनलाईन बॅचमध्येच आहे. आता बऱ्याच रीडिंगमध्येच ऑनलाईन बॅचचे बरेच मुलं असतात. आणि सर घरून करत असेल तर घरून करतानाही तुम्हाला त्या त्या सिटीत भेटू शकता किंवा ऑनलाईन पण आपले ग्रुप वगैरे तयार होतो, त्याचं काही टेन्शन नाहीये. पण संभाजीनगरला येण्यासाठी तुम्ही तेवढे फायनान्शियली स्ट्रॉंग आहात का? प्लस तुम्हाला घरून काही प्रॉब्लेम नाहीये ना? काही जणांचं असं असतं की नाही मला घरी राहणं गरजेचं आहे, कारण मला घरातले थोडे छोटे मोठे कामं करावं लागतात, पण मला घरी थांबणं गरजेचं आहे. तर आता हे कम्प्लिटली तुमचं डिसिजन आहे. पण बरेच पालक लोक विचारतात सर तुम्हाला काय वाटतं? तर मला काय वाटतं, जर तुम्हाला घरी सगळ्या सोयी सुविधा असेल तर घरून प्रिपेअर करा, इथे यायची काही गरज नाहीये. आणि जर समजा तुम्हाला घरी सोयी सुविधांनी इथे येणं पॉसिबल असेल तर इथे डेफिनेटली येऊ शकता. ठीक आहे, बरं सर इथं आल्यानंतर आम्ही ऑफलाईनला येऊन डाऊट विचारू शकतो का? तर ऑफकोर्स तुम्ही डाऊट विचारू शकता. तुमची बॅच भलेही ऑनलाईन आहे, तुम्ही रिपीट ऑनलाईनच लेक्चर करताय, पण ऑफलाईनलाही तुम्ही येऊन डाऊट विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तशी गरज पडते का सर? गरज तर नाहीच पडत. ठीक आहे, ज्याही मुलांनी बॅच केली तुम्ही त्यांना विचारा, ते म्हणतात की यार एकही डाऊट राहत नाही, कारण सगळे डाऊट लेक्चरमध्ये क्लिअर होतात. आणि तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात त्यावेळेस असं मुलांना वाटतं की अरे आज माझं लेक्चर मिस झालं होतं, मी लाईव्ह नव्हतो, मग आता मला कळल का? तरी सगळं सांगितलेलं असतं, कारण आम्ही आमचा पूर्ण अनुभव वापरतो. आम्हाला माहिती की मुलं कुठे कुठे काय काय डाऊट विचारतात आणि जरी मुलांनी तो डाऊट नाही विचारला तरी आम्ही ॲडिशनली सांगतो, कारण आम्हाला हेही माहिती की काही मुलांनंतर रेकॉर्डेड बघतात. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू डाऊट बद्दल. तर पण सर मग हे कसं आम्हाला कळलं? तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा का? तर बिलकुल नाही. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी स्टुडंट्सकडनं फीडबॅक घ्या. ज्या स्टुडंट्सने आधी ऑनलाईन बॅच केलेली आहे तुम्ही त्यांना डेफिनेटली विचारा. पण कोणत्या विद्यार्थ्यांना, जे तुमच्या भागातले आहेत त्यांना विचारा किंवा रँडम जे मुलं सिलेक्ट झाले तुम्ही त्यांना विचारू शकता. आता या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही काही रिझल्ट्स बघितले असेल, त्यातलं जर तुम्हाला वाटलं SBI किंवा RBI मधल्या स्टुडंट्सशी आम्हाला बोलायचं तर तुम्ही त्यांच्याशी बोलून फीडबॅक घ्या.
किंवा जर तुम्हाला असं वाटतं की मी ज्या जिल्ह्यातनं येतो त्या जिल्ह्यातला एखादा स्टुडंट असेल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, मुलगा मुलगी वॉट एव्हर जे काय असेल ते, ठीक आहे. पण सर त्यांचे आमच्याकडे नंबरच नाही आहे, त्यासाठी या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. इथे नंबर आहेत बघा, याच्यावरतून तुम्ही सांगा फक्त की मी विदर्भातला आहे, मला विदर्भातला कॉन्टॅक्ट द्या, किंवा मी मराठवाड्यातल्या ज्यांनी ऑनलाईन बॅच केली त्यांचा कॉन्टॅक्ट द्या, किंवा मुंबई साईडचा, कोकणातलं वगैरे वगैरे, तुम्हाला पाहिजे त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले स्टुडंट्सनी याच्या अगोदर बॅच केलेली आणि सिलेक्ट पण झालेली आहे. इनफॅक्ट आता बऱ्याच जणांना हेही शॉक वाटतो की संभाजीनगरचे भरपूर जण आहेत जे लोकल आहेत, तरी त्यांनी ऑनलाईन बॅच केली, तेही सिलेक्ट झालेले आज बँकेमध्ये आहेत, किंवा इन्शुरन्समध्ये MBAच्या टॉप कॉलेजेसला, तर तुम्ही त्यांचे नंबर घेऊ शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला या ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून नंबर घ्यावा लागेल. ओके, पण नंबर नक्की घ्या. माझं पर्सनल सजेशन आहे की तुम्ही एक फीडबॅक घेतला पाहिजे. आम्ही तर सांगतोच आहे, पण तुम्ही त्या मुलांकडून ऐकलेलं जास्त बेटर राहील. बाकी सर हे सगळ्यात इम्पॉर्टंट राहील का सर सगळ्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना? हो. कशासाठी? कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जरी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब करायचा आहे, किंवा प्रायव्हेट कंपनीत जायचं आहे, किंवा गव्हर्नमेंट बँकेमध्ये जायचं असेल, गव्हर्नमेंटचा जॉब करायचा असेल, किंवा इन्शुरन्स सेक्टर म्हणा, जे काय असेल त्या सगळ्यांसाठी ॲप्टिट्यूडची गरज पडते, ॲप्टिट्यूडची एक्झाम असते. तर हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहे. भरपूर जणांचं असं असतं की मला फोर्सफुली माझ्या काका काकूनी, मामा मावशीनी किंवा भाऊ बहिणींनी ही बॅच करायला लावली, मला काहीच माहित नाही. तरी काही काळजी नका करू, कारण याच्यामध्ये सगळे एरियाज कव्हर होतात आणि याचा तुम्हाला फायदाच होतो. पुढे पुढे जाऊन तुम्ही ज्याही एरियामध्ये जाणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो. नुकसान काहीच नाही याच्यामध्ये. हा कुठला असा एक टेक्निकल कोर्स नाहीये की बाबा एखादा कोर्स केला पण याचा पुढे काही उपयोगच नाही, तर याचा कुठे ना कुठेतरी फायदा होऊनच जातो. ठीक आहे, जे मुलं कन्फ्यूज असतील त्यांच्यासाठी बोलतोय मी, म्हणजे वाया जाणार नाही. ओके, त्यानंतर सर MBAचा सिलेबस, MBAचाही सिलेबस याच्यामध्ये होतो. पण जर समजा तुमच्यापैकी काही स्टुडंटचं असं असेल की आम्हाला MBAची 2025ची CET द्यायची, जी की मार्चमध्ये आहे आणि सध्या नोव्हेंबर आहे, आमच्याकडे टाइम कमी आहे आणि आम्हाला फक्त आणि फक्त MBAसाठीच बॅच करायची, असं जर असेल फक्त आणि फक्त MBAसाठीच, तर मला असं वाटतं की आता 15 ऑक्टोबरला एक बॅच चालू झालेली आहे स्पेशल MBAची, तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला फक्त MBA CETच करायचंय. असं का म्हणताय सर? कारण काही मुलांचं असं असतं की MBA CET आम्ही देऊ, पण आम्हाला पुढे गव्हर्नमेंट एक्झाम्सही ट्राय करायचे, मग त्याच्यासाठी तुम्ही ही बॅच परचेस केलेली बेटर राहील. ठीक आहे. आणि सर AFO मेन्सचा सिलेबस, AFOचा पण सिलेबस याच्यामध्ये कव्हर होतो प्रीचा. मेन्सचा सिलेबसची वेगळी बॅच असते, त्यासाठी तुम्ही ऑफिशियल नंबरवरतून आपल्या AFOच्या फॅकल्टीशी बोलू शकता. पण ज्या मुलांचं AFOच्या प्रीसाठी आत्ता विचार चालू आहे आणि ते आत्ता व्हिडिओ बघताय, तर मी म्हणाल या बॅचला तुम्ही एनरोल नका करू. का? कारण AFOची एक्झाम आत्ताच आहे, एवढ्या लवकर इथं सिलेबस नाही होणार. त्यासाठी तुम्ही आधीची बॅच परचेस करून रेकॉर्डेड करून त्याला 1.5च्या स्पीडने डेली 2-2 व्हिडिओज बघून कव्हर करू शकता. ठीक आहे, तर AFO वाले जर आत्ता या एक्झामला टार्गेट करत असाल तर या बॅचला एनरोल नका करू. जर AFO पुढच्या वर्षीचा असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सर फीडबॅक डेफिनेटली घ्या तुम्ही जुन्या स्टुडंटकडनं, हे मी तुम्हाला आधी बोललो. ठीक आहे. बाकी सर याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज असतील, तर ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे. बॅच संपली म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध सुटला असं नाही. तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत तुमच्यासाठी या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू राहतात. एक एक ऍक्टिव्हिटी मी वाचून नाही दाखवत, कारण इतके ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे तुमच्यासोबत आम्ही कॉन्स्टंट टचमध्ये राहतो. असं नाही की बॅच झाली म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध सुटला, बिलकुल नाही. खूप ऍक्टिव्हिटीज आहे आणि याच्यामुळे मुलं टचमध्ये राहतात, त्यांचा ब्रेक नाही पडत, त्यांची स्ट्रेंथ काय, विकनेस काय ते कळतं, मॉकचं अनालिसिस वगैरे भरपूर गोष्टी असतात. ऑनलाईन पण चालतं, जर तुम्ही संभाजीनगरला आले तर ऑफलाईन पण तुमचे काउन्सिलिंग वगैरे, डाऊट्स वगैरे सगळं घेतलं जातं. त्यानंतर भरपूर ग्रुप्स आहे, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहे, ते सगळं लिहिलेलं आहे इथे. कॉन्स्टंट आम्ही तुमच्या टचमध्ये राहतो. वेगवेगळ्या फॅकल्टीज वेगवेगळ्या कामासाठी आहेत. जर तुमचे काही वेगवेगळे डाऊट्स असतील तर मी वाचून नाही दाखवत, त्यात खूप जाईल. त्यामुळे ही बॅच फक्त 4 ते 5 महिन्यापर्यंत नाहीये. बॅच झाल्यानंतर पण तुमचं सिलेक्शन होईपर्यंत तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. इनफॅक्ट सिलेक्शन झाल्यानंतर पण मुलं कॉन्टॅक्टमध्ये राहतात, कारण नंतर पुढे परत इंटरनल एक्झाम ज्या काही द्यायच्या असतील किंवा MBAच्या कॉलेजेसमधनं प्लेसमेंट झाल्यानंतर पण काही गरज पडली तरी मदत होते. ठीक आहे. सर MBAचा आणि याचा सिलेबस सेम आहे का? हो, फक्त ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग नावाचा एक प्रकार वेगळा असतो, बाकी सगळा सिलेबस सेमच आहे. सर बेसिक टू ॲडव्हान्स सगळं होईल का? हो, बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. काही जणांचं असं असतं की 10वी नंतर माझा टचच नाही सर, 10वी नंतर मी कधी पेनच नाही उचलला, मला खूप भीती वाटते गणिताची किंवा इंग्लिशची माझी तेवढी रीडिंग नाही आहे. तर त्याच्यामुळेच ऑनलाईनमध्ये कसं आहे, इंग्लिशचंही तुम्हाला रिपीट बघता येतं, मॅथ्सचंही बघता येतं, लॉजिकचंही बघता येतं. त्यामुळे इथं बेसिक टू ॲडव्हान्स सगळंच, म्हणजे इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, सोपं, थोडंसं मीडियम आणि अवघड असं सगळं शिकवलं जातं. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं कव्हर होतं. त्याच्याबद्दल काळजी करू नका. तरी तुम्ही ते विद्यार्थ्यांना विचारू शकता. 4-5 महिन्यानंतर आपला कॉन्टॅक्ट राहीलच. बॅच शिफ्ट होते का? हा, बॅच शिफ्ट नाही होत. तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं की 18 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2025 एवढं 1 वर्षभर तुमच्याकडे ॲक्सेस राहतं. ठीक आहे. त्यानंतर सर अँड्रॉइडवरच चालतो का? हो, अँड्रॉइडवरच चालतो. सर लॅपटॉप आणि टॅबमध्ये तुमचं बॅच चालणार नाही, फक्त अँड्रॉइडवरतीच चालेल. ठीक आहे. सर लेट ॲडमिशन असेल तर, जर तुमचं लेट ॲडमिशन असेल तर ते 3 सब्जेक्ट्स आहे. तिन्ही सब्जेक्टपैकी लॉजिकल रिझनिंग जो सब्जेक्ट आहे त्याचा प्रत्येक टॉपिक डिफरंट आहे. त्यामुळे जर तुमचं ॲडमिशन लेट असेल तरी तुम्ही नवीन टॉपिकला जॉईन करू शकता. आधीचं टॉपिक तुम्ही नंतर आरामात रेकॉर्डेड जेव्हा गरज पडली तेव्हा बघू शकता. तर असं काही नाही आहे की समजा तुमचं 15 दिवसानंतर ॲडमिशन आहे आणि तुम्हाला लॉजिकचं लेक्चर नाही करताना नवीन टॉपिक चालू झाला की जॉईन करू शकता. पण मॅथ्सचे मात्र
लेक्चर कनेक्टेड असतात. तर लेट जर तुमचं ऍडमिशन असेल तर तुम्हाला पहिले 12 लेक्चर मॅथ्सचे बघावेच लागतील. रोज 2-2 बघू शकता, कारण 1.5 तासाचं लेक्चर असतं, 90 मिनिटाचं. 1.5च्या स्पीडने बघितलं तर 60 मिनिटात लेक्चर होऊन जातं. तर रोज तुम्ही जर लेट ऍडमिशन घेताय तर तुम्हाला पहिले 8-10 दिवस थोडं रेकॉर्डेड बघावं लागेल, आणि ते रेकॉर्डेड बघितल्यानंतर मग तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह येऊ शकता. आणि जे काही मिस झालेलं आहे तुमचं, जे डिपेंडंट नाहीये पुढे, जे पुढच्या टॉपिकवर अवलंबून नाहीये, ते आम्ही तुम्हाला नाही करायला सांगणार. पण जे पुढच्या टॉपिकवर, पुढच्या चॅप्टर्सवर अवलंबून आहे ते आम्ही तुम्हाला नक्की करायला लावू. तर हे सगळं ऍडमिशन झाल्यानंतरही आम्ही तुम्हाला सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जर कोणाचं लेट ऍडमिशन असेल तर एकदा कॉल करून विचारून घ्या की कसं कसं कव्हर करायचंय, किंवा पहिल्याच लेक्चरमध्ये आम्ही रेकॉर्डेडमध्ये सगळं सांगतो की कसं कसं कव्हर करायचंय. ठीक आहे. तर हे काळजी नका करू. जरी कोणी डिसेंबरमध्ये ऍडमिशन घेते, डिसेंबरमध्ये बघते, तरी पण हे कव्हर होऊ शकतं. पण जर तुम्हाला काही शंका वाटली, तुम्ही ऑफिशियल नंबरवरून फोन करून आमच्याशी बोलून घ्या. ठीक आहे. माझ्याशी बोलायचं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही नंबर घेऊ शकता, की काळजी करू नका. ओके. बाकी हे बघा, बॅचचा टायमिंग जो आहे तो 10:30 ते 11:30 सकाळी रिझनिंगचं लेक्चर असेल. त्यानंतर 12 ते 1 इंग्लिशचं लेक्चर असेल, आणि 1:30 ते 3 हे कॉन्टचं लेक्चर असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं 4 तासाची बॅच 3.5 तासाची बॅच राहील, पण थोडासा ब्रेक वगैरे पकडून 4-4.25 तास तुम्ही पकडून घ्या. ठीक आहे. बाकी फीस आहे 12,000. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची फीस रिफंड होत नाही, किंवा इन्स्टॉलमेंट हे ऑप्शन नसतं. प्रिंटेड येतं ते. कसं येतं मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवर सांगतो. त्याच्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ऍडमिशन घेण्या अगोदर तुम्ही काही सिलेक्टेड स्टुडंट्सशी बोलून घ्या फोनवरती, किंवा त्यांना भेटून. तुमच्या जिल्ह्यातले असतील तर नंबर्स घ्या, मी तुम्हाला आधी बोललो, त्यांनी करून तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. आणि काही जुने स्टुडंट असतात ज्यांनी ऑलरेडी कुठे बॅच केलेली असते, त्यांना एखादा सब्जेक्ट लावायचा असतो, फक्त रिझनिंग म्हणा, कॉन्ट म्हणा, किंवा इंग्लिश म्हणा, तर तुम्ही तोही लावू शकता. ठीक आहे. पण जे नवीन स्टुडंट बघत असतील त्यांना सगळे सब्जेक्ट करायचे असणार आहेत. बाकी सर, याच्यामध्ये आता ऍडमिशन प्रोसेस कशी राहील? भरपूर जणांनी ऑफिशियल नंबरवरती कॉल केला असेल की ऍडमिशन प्रोसेस काय, तर त्यांनी सांगितलं असेल या व्हिडिओच्या शेवटचे एक 8-10 मिनिटं बघा. बस हा पार्ट तुम्हाला बघायचा आहे. याच्यामध्ये सगळे ऍडमिशन प्रोसेस आहे. सर हे बघा, सगळ्यात पहिले तर SSचा ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती जायचं, अँड्रॉइडच चालतो. ठीक आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन SS आणि A हे सर्च करा. तुम्हाला असा लोगो दिसेल. हे ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये तुमचं कंप्लीट नाव आणि मोबाईल नंबर टाकून द्या. आणि ज्या नावाने तुम्ही ऍडमिशन घेताय, ज्या नावाने तुम्ही लेक्चर करणार आहे, तुमचंच नाव टाका. पेरेंट्सचं, भावाचं, बहिणीचं नाव टाकू नका. मोबाईल नंबरही तुमचाच टाका. ज्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही बॅच करणार आहात तोच नंबर टाका. दुसरा नंबर टाकू नका. ॲज अ स्टुडंट लॉग इन करा. ॲज अ पेरेंट लॉग इन करू नका. त्यानंतर सर पेमेंटसाठी काय करायचं? आता 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले ॲप डाउनलोड केलं. दुसरं, त्याच्यामध्ये नाव वगैरे टाकलं, मोबाईल नंबर टाकला, सगळ्या डिटेल्स टाकल्या, आणि बस पेमेंटसाठी हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. नंबर नीट बघून घ्या. बघा, व्हॉट्सअपचा नंबर 8421. या नंबरवरला फक्त एक मेसेज करायचा की सर मला ऍडमिशन करायचं, पेमेंटची लिंक पाठवा. QR कोड वगैरे नाही, लिंक. ओके. तर पेमेंटची लिंक येऊन जाईल तुम्हाला. कसं येईल सर? हे बघा, एक तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केलं की आवर्जून चेक करा की B5 ऑनलाईन बॅच असं लिहिलंय का. B5 नोव्हेंबर ऑनलाईन बॅच, B5. ठीक आहे. ही तुमची बॅच आहे नोव्हेंबरची, आणि त्याच्यामध्ये हे सगळं असं डिटेल्स दिलेलं असणार आहे. ओके. नेक्स्ट केलं की अशी एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये ही अमाऊंट प्रिंटेड असते. याला काही एडिट करता येत नाही, ना तुमच्या साईडने ना आमच्या साईडने. हे सगळं बँकेकडून आलेलं असतं. इफ प्रिंटेड अमाऊंट असते, याला चेंज नाही करता येत. ठीक आहे. बरेच जणांचे फोन येतात, सर याच्यात चेंज करू का? चेंज नाही होत. नाव टाका तुमचं इथे पूर्ण. तेच नाव टाका ज्या नावाने तुम्ही ऍडमिशन घेणार आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, ज्या मोबाईलवरनं तुम्ही लेक्चर्स करणार आहे तोच मोबाईल नंबर टाका. ठीक आहे. दुसरा मोबाईल नंबर टाकू नका. पण सर, मी हे सगळ्या डिटेल्स माझ्या भावाच्या किंवा आईच्या, वडिलांच्या मोबाईलवरनं करतोय. तुम्ही हे लिंकवरती जाऊन पेमेंट करताना तुम्ही दुसऱ्यांचा मोबाईल वापरू शकता, पण या ज्या डिटेल्स आहेत त्या तुमच्याच टाका. जो कोणी पर्सन ऍडमिशन घेणार आहे, मुलगा, मुलगी, मॅरिड असतील, जे कोणी ऍडमिशन घेणार आहे त्यांच्याच डिटेल्स टाकायचं. नाव पण त्यांचं, मोबाईल नंबर पण त्यांचा, दुसरं कोणाचं काहीच टाकू नका. ठीक आहे. इथे सर मग 12,000 असं फीसचं ऑप्शन येतं. याच्यावर क्लिक करताना गुगल पे किंवा फोनपे असे 2 ऑप्शन्स. शक्यतो UPI थ्रू पेमेंट केलं तर चालेल, काही हरकत नाहीये. का बरं सर? कार्डनी वगैरे पेमेंट केलं तर थोडं त्याच्यावर चार्जेस लागतात, तर शक्यतो अवॉइड करा. UPI थ्रू पेमेंट होऊन जाईल. गुगल पे, फोनपे चालून जाईल. शक्यतो गुगल पे, फोनपे बघा. त्याच्यामध्ये सर असं ब्रेकअप येऊन जाईल तिथे. त्याला सिलेक्ट केल्यावर एक कन्व्हिनियन्स चार्जेस असतात ₹6 फक्त, ते त्याच्यात ऍड होतील. त्याच्यावर थोडा टॅक्स. तर 12,000 फीस आहे. 12,007 राहील. याच्यामध्ये सर GST वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल तुम्हाला कोणतीही फीस भरायची गरज नाहीये. म्हणजे 12,000 फीस आहे, तर 12,007 रुपीज, ₹7 जाईल ते. पण त्याच्यापेक्षा जास्त कुठले हिडन चार्जेस, कुठला GST एक्स्ट्रा वगैरे असं काहीही नाहीये. भरपूर जणांचे कॉल येतात, सर 12,000 फीस आहे, पण वरती काही तुम्ही अजून त्याच्यावर 18% GST वगैरे लावणार आहे का, की अजून काही पैसे असतील तर नाही. हे सगळं फायनल आहे. ठीक आहे. ओके. तर ह्याच्यावरती जे काय असेल ते सगळं इन्क्लुडेडच आहे, वेगळं काही नाहीये. त्यानंतर सर, आता ही सगळी झाली तुमची ऍडमिशन प्रोसेस. हे झाल्यानंतर तुम्ही एक बॅकअप म्हणून फक्त ज्या नंबरवरतून तुम्हाला लिंक आली होती त्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकता. ठीक आहे. बरं सर, पण आता मग बॅच कधी स्टार्ट होते आमची, कसं ऍडमिशन कधी घ्यायचंय?
तर ऍडमिशन तुम्ही कधीही घेऊ शकता. बॅच जी तुमची चालू होणार आहे ती आहे 18 नोव्हेंबरला. 18 नोव्हेंबरला म्हणजे 17 नोव्हेंबरला आम्ही तुम्हाला सगळ्यांना ऍपमध्ये ऍड करून टाकू. ठीक आहे, 17 नोव्हेंबर 17 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या ऍपमध्ये असणार आहे. ठीक आहे, मग आम्ही कसं चेक करायचं सर? डायरेक्ट 17 नोव्हेंबरलाच ऍप चेक करा. कुठे सर? अनाउन्समेंट सेक्शनमध्ये तुम्हाला एखादी अनाउन्समेंट आलेली असेल. 17 नोव्हेंबरला सांगतोय मी बरं का. तुम्ही ऍडमिशन 15 नोव्हेंबरलाही घेऊ शकता, 16 नोव्हेंबरलाही घेऊ शकता, 14 नोव्हेंबरलाही घेऊ शकता, नोव्हेंबरच्या स्टार्टिंगलाही घेऊ शकता, ऑक्टोबरमध्ये घेऊन ठेवू शकता. सर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे 18ला बॅच आहे ना, तर एक 4-5 दिवस अगोदर सेफ साईड घेऊन ठेवा. आता ऑक्टोबर चालू आहे, इतक्या लवकर नाही घेतलं तरी चालेल, पण नोव्हेंबरच्या थोडंसं बघा आधीच, कारण की एकदम लास्ट मोमेंटला मुलं खूप गडबड करतात, मग शेवटचा दिवस असतो, गोंधळ नको व्हायला. ठीक आहे, तर थोडंसं आधी 3-4 दिवस अगोदर तुम्ही सेफ साईड घेऊ शकता. बाकी सर लेट ऍडमिशन असेल तर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता, त्यात पण कसं कव्हर करायचं काय मी तुम्हाला सांगितलं. बरेचसे स्टुडंट्स पूर्णची पूर्ण बॅच पण रेकॉर्डेड करतात की बाबा मी 1 महिना लेट झालोय, पण मला सगळं समजतंय रेकॉर्डेडमध्ये, आणि रेकॉर्डमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पूर्ण बॅच हे रेकॉर्डेड करू शकता तुमच्या हिशोबाने. ओके, बाकी सर पायरसी वगैरे केली तर ऍडमिशन परमनंट कॅन्सल होतं. पायरसीचे रूल्स रेग्युलेशन सगळे पहिल्या लेक्चरला आम्ही तुम्हाला क्लिअर करतो, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरला बऱ्याच वेळेस सांगतो. बस पायरसी करू नका, याच्या त्याच्या मोबाईलमध्ये लॉग इन करून त्याला OTP देऊन तसे काही करू नका, कारण तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लॉग इन केलं की ते ऑटोमॅटिकली लॉग आउट होऊन जातं. इथे लगेच आम्हाला लक्षात येऊन जातं तुम्ही कोणता मोबाईल वापरताय तेही कळतं. तर बस त्या भानगडीत शक्यतो पडू नका. ठीक आहे, एक सिंगल डिव्हाइसच यूज करायचं आहे तुम्हाला, आणि बॅच शिफ्ट होत नाही, पूर्ण 1 वर्षभर त्या ॲपमध्ये तुमच्या राहील. बाकी काही अजून याच्या व्यतिरिक्त काही जरी डाऊट असला तुम्हाला तर अजिंक्य सरांना, अनिल सरांना तुम्ही फोनवरती याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर नक्की विचारा. पेमेंटसाठी मात्र हा व्हॉट्सअपचा नंबर होता, याच्यावर शक्यतो कॉल नका करू, कॉलिंगसाठी वेगळे नंबर्स आहेत. ठीक आहे, आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. ॲडमिशन प्रोसेसही मी सांगितली. बाकी सर तोपर्यंत आमच्याकडे टाईम आहे नोव्हेंबरपर्यंत. आम्ही ऑक्टोबरला हा व्हिडिओ बघतोय, तर आम्ही काय करू? जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही तोपर्यंत इंग्लिशची थोडी जास्त रीडिंग करा, इंग्लिशच्या रीडिंगवरती भर द्या, होईल तेवढं इंग्लिशला वेळ द्या, इंग्लिश न्यूजपेपर वाचा, इंग्लिश छोट्या छोट्या नॉवेल्स वाचा. जर तुम्ही संभाजीनगरला असाल तर एकदा क्लासला येऊन डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टीलाही विचारा की माझी बॅच 1 महिन्यानंतर चालू होणार आहे, तोपर्यंत मी इंग्लिशचा काय अभ्यास करू, तेही तुम्हाला सांगतील, काही मटेरियलही देतील. आणि जर सर आम्ही संभाजीनगरला नाही, आम्ही ऑनलाईन करतोय, तर तरी तुम्ही ऑफिशियल नंबरवरनं काही इंग्लिश फॅकल्टीजचे नंबर घेऊन त्यांनाही विचारा की बाबा आम्ही कशा पद्धतीने 1 महिना घरी अभ्यास करू, तेही तुम्हाला सांगतील. पण शक्यतो इंग्लिशच करा, मॅथ्स आणि लॉजिकचं करायची गरज नाही, ते तुम्हाला बॅच स्टार्ट झाल्यानंतर आम्ही सांगू, काही काळजी करू नका. ठीक आहे, ओके. सो आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. काही डाऊट राहिले असतील तर तुम्ही बिंदास ऑफिशियल नंबरवरून कॉल करून डाऊट्स क्लिअर करू शकता. आणि आय गेस सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तुमचे काही फ्रेंड्स पण असतील तर त्यांना शेअर करा, आणि सगळ्यांनी ग्रुपनी प्रिपेअर केलेलं जास्त बेटर राहील. आणि जर कोणाचा ग्रुप नसेल, कोणी इंडिव्हिज्युअल असेल, तरी आम्ही त्यांना ग्रुप्स वगैरे सगळं पुढे सांगतो. पण माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ना फीडबॅक नक्की घ्या स्टुडंट्सकडनं. ठीक आहे, फीडबॅक घेतल्याने तुम्हाला बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल. ज्यांनी आधी बॅच केलेली ना त्यांचा फीडबॅक घ्या, आणि फीडबॅकसाठी तुम्ही यांच्यावरती कॉल करून नंबर घेऊ शकता. ठीक आहे, चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. गुड डे, बाय बाय.